हे दुबईत नाही तर पुण्यामध्ये आहे. तर हे आहे फन फेअर फेस्टिवल, जे आहे स्वारगेट जवळच्या रस्त्यावर सोलापूरला जाताना पुणा कॅम्पच्या तिथे. तर इकडे तिकीट आहे पर पर्सन 100 रुपये. तर चला मी तुम्हाला दाखवते. तर पहिल्यांदा मी मध्ये गेल्यानंतर बघा काय तुम्हाला दिसणार आहे. तर मी बघितला हा डॉगी जो रोबोट आहे आणि बघा कसा आहे, म्हणजे बघण्यासारखं खूप काही छान आहे. जर तुम्ही स्वारगेटजवळ येणार असाल किंवा पुण्यात येणार असाल ते इथे नक्कीच भेट द्या. खूप छान काही बघण्यासारखं आहे. त्यानंतर इथे आहे हा रोबोट, ज्याला मी हात मिळवला मी खूप घाबरली. त्यांनी मला घाबरवण्याचा प्रयत्न केला. नंतर मला कळलं की ह्याच्यामध्ये काही एक माणूसच आहे, पण फार सुंदर आहे. म्हणजे फिरण्यासाठी लहान मुलांसाठी फारच छान आहे. पुण्यामध्ये ठिकठिकाणी असे फेस्टिवल चालू असतात, तर तुम्ही तिथे जाऊ शकता. आणि सगळ्यात भारी म्हणजे तिकडे होती जलपरी. वाव, किती लोक तिला बघण्यासाठी आलेले होते. मलाही खूप आवडलं आणि मी तिलाच बघत होती. ती पाण्यामध्ये कशी काय करत होती म्हणजे काही कळलंच नाही. जसं आपण बाहेरून करतो तसं मी तिला दाखवलं, हाट केला, तर तिनेसुद्धा हाट केला आणि मग असं पाण्यामध्ये असं बुडबुडेसारखे तिने हाट केला. मला खूप छान वाटलं. तुम्हालासुद्धा छान वाटेल. तर तुम्ही जर पुण्यामध्ये येणार असतील फिरायला, तर तुम्ही इथे नक्कीच या. इथे 3Dमध्ये सगळे चित्र होते. कासवाचं सुद्धा चित्र होतं. म्हणजे इथे बघण्यासारखं इतकं भारी वाटत होतं ना मला फिरायला सुद्धा. पण तुम्हाला एक सांगते, उन्हामध्ये येऊ नका. यायचं असेल तर संध्याकाळी नका. हे बघा 3Dमध्ये होतं, कार्टून्स होते. म्हणजे लहान मुलांसाठी तर आहेच, पण मोठ्या माणसांसाठीसुद्धा इथे आहे. म्हणजे खूप छान वाटत होतं. वातावरण इतकं भारी होतं बघण्यासारखं. एक एक वस्तू इतक्या भारी होत्या ना की काय सांगू तुम्हाला. पण इथे नक्की तुम्ही व्हिजिट करा, कारण का हे बघण्यासारखं आहे आणि मला खूपच आवडलं. तर हे बघा कसं आहे. तुम्हाला कसं वाटतं व्हिडिओ बघून मला नक्की सांगा. आणि पुण्यामध्ये सुद्धा त्यानंतर मग मी गेली होती. तिकडचे स्टॉल लागले होते जिथे चप्पल, जिथे चांगल्या चांगल्या पद्धतीचे सामानं सगळं होतं. पण मी ते बघत होते. ऑलरेडी मी भरपूर काही वस्तू घेतल्या होत्या, त्यामुळे मी नाही घेतलं. मी दाखवते फक्त तुम्हाला की बघा मी कुठे कुठे. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही इकडनं खरेदी पण करू शकता. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता. असे इथे मार्केटसुद्धा होतं. खूप सुंदर मार्केट होतं इथे. आणि नंतर इथे पुढे होते गेम्स. वाव, काय सांगू तुम्हाला, गेम्स बघून तर मी खूपच खुश झाली. त्यानंतर मी तुम्हाला सगळं दाखवते इथे कुठले कुठले गेम्स होते, पाळणे होते, होडी होती, बऱ्याच पद्धतीचे इथे सगळ्या गोष्टी होत्या. मला इतकं आवडलं ना तुम्हाला मी काय. पण तुम्हीसुद्धा या, एन्जॉय करा. आपल्या मुलांना घेऊन, आपल्या फॅमिलीला घेऊन. इथे लहान मुलांसाठी खूप काही गोष्टी आहेत फिरायला. छोट्या छोट्या गाड्या आहेत, खेळणी आहेत. बघा तुम्ही बघू शकता. तुम्ही तुमच्या लहान मुलांनासुद्धा ह्यामध्ये नेऊ शकतात. इथे ट्रेनसुद्धा आहे. म्हणजे वाव, तुम्हाला काय सांगू. त्यानंतर शेवटला मी घेतली सेल्फी राऊंड. मला इतकं छान वाटलं सेल्फी राऊंड करून.